हे बघा सोललेलं आहे हे का भाजून खाल्लं तर खूप भारी लागतं। हे काजू असते। नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक माडकर तुमचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आम्ही सकाळी सकाळी आलोय आमच्या काजूच्या बागेमध्ये आणि खूप दिवसापासून विचार केला होता की काजूचा एक ब्लॉग बनवूया मस्तपैकी। तर काजू एवढा झाला होता की टाइमच नव्हता ब्लॉग वगैरे बनवायला। तर फायनली आज आपण ब्लॉग बनवतोय आणि मी बसून सुद्धा काजूच्या झाडावरती बसून ब्लॉग बनवतोय बघा। आणि आजूबाजूला तुम्हाला काजू दाखवतो। आता जास्त नाही संपलेत काजू, पण हे बघा थोडेफार जेवढे दिसत आहेत ना हिरवे आणि पिकलेल्या बोंड, या हिरव्या काजूनी ते जे बोंड दिसतात ते पिकलेले आहेत सर्व। तर आहेत थोडेफार तुम्हाला दिसतील या व्हिडिओमध्ये। तर आज काय जास्त काही वेगळं नाही होणार आहे, फक्त आपण काजूमध्ये काजू काढणार आहोत आणि थोडंफार आपण बोलणार आहोत आणि आमची काजूची बाग दाखवणार आहे। तर आणि वातावरण सुद्धा पावसाचं झालंय, पाऊस येतोय का माहित नाही। जर पाऊस आला तर प्रॉब्लेम होऊन जाईल, पूर्ण काजू खराब होतील आणि नंतर बोंडातून काजू काढताना आपला नाकी न येतील। तर बघूया चला, आता काजू काढायला आपल्याला पाडायचेत काजू या सर्व। आणि खूप दिवस झाले त्या काजू पडत नाहीत, म्हणजे काय काय बोंड आहेत ना वरती सुकलेत, त्याच्यामुळं त्यांना आता पाडायचं आहे। तर आई बोलले आज पाडून टाकूया हे सर्व। आता ऑलमोस्ट संपल्यात काजू, जे आहेत ते आपल्याला पाडायचे आहेत। मग आपले काजूच्या बागेतले काजू पण संपतील। आणि आमची बाग आहे ना डोंगरावर आहे पूर्ण। तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो थांबा। हे बघा वरती बघा कसं चढण आहे आणि खाली पूर्ण उतार आहे। काय माहिती आहे, काजू ह्या काजूच्या बागेमध्ये ना चप्पल वगैरे आम्ही घालून येऊ शकत नाही, कारण चप्पल सरकली ना तर खाली जायला होतं, म्हणजे पूर्ण पडून खाली डायरेक्ट खाली जिथे स्टार्टिंग आहे ना तिकडे पोचायला होईल। एवढं म्हणजे असं हे आहे, उतार आहे असं डोंगरावर ते काजू, त्यामुळं इकडे चप्पल विप्पल घालून येऊ शकत नाही आपण। आपल्याला पाय टेकवत हळूहळू यावं लागतं आणि जाताना पण हळूहळू जावं लागतं। तर चला आता आपण काजू काढायला सुरुवात करूया। आई काहीतरी आवाज येते तिकडे। तर मित्रांनो, अशा प्रकारे काजू हलवलाय ना आपण, तर ज्या पिक्या काजू आहेत ना त्या सर्व पडतात आणि हिरव्या राहतात। मग जास्त काजू असतील ना तर अशा प्रकारे हलवायचं, कारण आपण जर घडकीने काढायला गेलो तर याच्यामध्ये दिवस जातो। हा, आई सांगते तिकडे घडकीने काठी बोलायची। बघा बोल, हे बोंड बघा वरतीच खराब झालाय।
तर मित्रांनो, ज्या झाडावरती काजू होत्या त्या झाडं हलवल्या आणि म्हणजे 4-5 जी लाईन आहे ना इकडे, त्या लाईनीमधल्या जेवढ्या काजू होत्या त्या पाडल्या आता मी. आणि आता बसलोय खाली, आई जमा करते काजू. आणि पूर्ण अंग बघू शकता तुम्ही, घाम आलाय पूर्ण. हे बघा खाली इकडे आई काजू काढते बोंडातून. आपण एक ना हिरवी काजू काढून बघूया आणि आईला ना घर काढायला सांगूया. तर बघा ही हिरवी आहे काजू. हे घे आई, टाकू घे. आता आई बघा कशी काजू काढते, म्हणजे घर कसं काढते ते बघा. हिरव्या जरा अशी दिसू द्या आम्हाला इकडे. हा बस. हे बघ घर काढ. जरा उठशील दे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे म्हणजे काजू खायचे असतील ना तर जी आपली मोठी माणसं आहेत ना, थोर माणसं आहेत ना, म्हातारी माणसं, ते अशा प्रकारे काजू फोडतात. आता आपण काय कोयत्याने बोडशाने सुरीने कापतो, पण पहिलं अशा प्रकारे आपण काजू काढायचं. मी सुद्धा पहिलं काढायचो, आता नाही. आता जीक लागतो त्याच्यामुळे नाही काढत. हा काजू आपण जरा खाऊया चला. तर हा जो काजू आहे तो दिलेला आपल्याला आईने. जरा पान घ्यायचं आणि जो वरती डिंक असतो ना तो काढून टाकायचा. पान कुठलं पण पान घेऊन काढून टाकायचा डिंक आणि या प्रकारे सोलायचं काजू. असं अलगद सोललं का लगेच साल निघून जाते वरची, त्यात काही एवढा त्रास नाही. हे बघा सोललेलं आहे. हे काजूची भाजी सुद्धा मस्त लागते. मी एक व्हिडिओ बनवला आहे काजूचा, तो जेव्हा मुंबईला होता ना तेव्हा बनवला होता. पण तुम्हाला आता इकडे पण काजूच्या भाजीचा व्हिडिओ पाहिजे असेल ना, आजीच्या हातची रेसिपी पाहिजे असेल ना, तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्की व्हिडिओ बनवेन. काजू खाऊन आपण टेस्ट करून बघूया. एक नंबर चव आहे, जबरदस्त. तर मित्रांनो, तुम्हाला घडकी दाखवायची राहिली होती मगाशी, जरा काजू काढण्याच्या नादामध्ये दाखवता आली नाही. तर हा घडकीचा दिसतोय ना, हा वरचा भाग आहे. इकडे तार बांधले, तारीला रस्सी बांधून एक लांब लचक काठी आहे. तर ही घडकी कशासाठी असते आपल्याला माहिती आहे की लांब किंवा उंचावरती जेवढ्या काजू असतील ना, जिकडे आपला हात पोचत नाही किंवा आपण चढून सुद्धा पोचू शकत नाही आणि हलवून सुद्धा पडत नाही लांबी, त्या काढण्यासाठी आपण ही घडकी वापरतो. तर बघा लांब लचक काठी तिकडे, हे बघा. बघा केवढी. तर अशा एक खेचून आपण काजू काढायचे असतात. तुम्हाला एक दाखवतो काढून. तर इकडे समोर काजू आहे बघा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो ते काढून. एका हाताने हँडल करणं मुश्किल आहे. जरा मागे हो. सॉरी, ही समोर काजू आहे ना, तर जर ही अशी उंचावर असेल ना तर आपल्याला घडकीने आरामात निघते. हे बघा निघाली, पडली खाली. तर या प्रकारे या घडकीचा उपयोग आहे. कोकणातील जेवढे लोक आहेत त्या सर्वांना माहीतच आहे, पण जो कोकणाच्या बाहेरतून किंवा अजून कुठल्या राज्यातून बघत असेल ना, त्याच्यासाठी स्पेशल होतं हे घडकीचं नॉलेज.
हे बोंड आहे मित्रांनो, तर हे बोंड आपण ना असंच पण खाऊ शकतो किंवा भाजून खाल्लं तर खूप भारी लागतं. हे काजू असते. तर मित्रांनो काजू जमून झाले, सर्व जमून झाल्या नाहीत म्हणजे दुपारचे 1 वाजला आता, त्यामुळे आता घरी चाललो जेवायला. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होणार आहे. तुम्हाला काजू दाखवतो पहिले किती जमवलेत आम्ही. बघा एवढे सर्व काजू जमवलेले आहेत. आणि आता दुपार झाल्यामुळे जेवायला चाललोय घरी. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.